राम राम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे 2023 आणि जुलै 2024 पर्यंत ज्या शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर झाली। तर शेतकरी बांधवांनो, आपण ते जिल्हे कोणते, शेतकरी संख्या किती आहे, किती हेक्टर नुकसान त्या जिल्ह्यामध्ये आहे आणि निधी किती, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, 1,48,009 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 3,08,850 आणि निधी आहे 307,25,29,000 रुपये। तर शेतकरी बांधवांनो, हे 26 जिल्हे कोणते आहेत, शेतकरी संख्या आपण बघितली। आता 26 जिल्हे कोणते आहेत, तर किती निधी कोण्या जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येणार आहे, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे अतिवृष्टी 2023-2024 चे पैसे मंजूर झाले आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे। तर पहिला जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 65, निधी आहे 5,48,00,000। तर शेतकरी बांधवांना नुकसान आहे एप्रिल-मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यातील 4 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 46, निधी आहे 1,45,00,000। तर नुकसानीची तारीख आहे जून 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे पुन्हा एकदा कोल्हापूर। कोल्हापूर 9 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या 174, निधी आहे 1,75,00,000। तर नुकसानीची तारीख आहे जून 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती। 371 हेक्टर बाधित आहे, 934 शेतकरी संख्या आहे, निधी आहे 119,58,00,000। नुकसानीची तारीख आहे मे 2024। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। तर 218 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 366, निधी आहे 59,32,00,000 रुपये। तर त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील 32 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 57, निधी आहे 8,75,00,000। तर नुकसानची तारीख आहे मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ पाहिला आपण बुलढाणा। तर बुलढाणा जिल्हा आहे त्यानंतरचा। तर हेक्टर आहे 228 हेक्टर, शेतकरी संख्या आहे 612, निधी आहे 73,19,00,000। तर नुकसानीची तारीख आहे मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यातील 27 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या 48, निधी आहे 9,30,00,000 रुपये। तर नुकसानीची तारीख आहे मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। 2,897 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 5,000, निधी आहे 627 कोटी। फेब्रुवारी 2024, एप्रिल-मे 2024 नुकसानीची तारीख। तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जालना। जालना जिल्ह्यातील 13,813 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 24,225, निधी आहे 3,604 कोटी। तर नुकसान आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल-मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड। तर नांदेड जिल्ह्यातील 14,967 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 26,256, निधी आहे 2,873 कोटी। तर नुकसानची तारीख आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल-मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यातील 1,798 हेक्टर बाधित आहे, निधी आहे 2,800 शेतकरी संख्या आहे 2,871, निधी आहे 340 कोटी। एप्रिल-मे 2024 नुकसानीची तारीख। तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातील 1,258 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 2,485, तर निधी आहे 436 कोटी। एप्रिल-मे 2024 नुकसानीची तारीख। तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील 1,512 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 2,837, निधी आहे 506 कोटी। एप्रिल-मे 2024 नुकसानीची तारीख। तर त्यानंतरचा जिल्हा आहे महत्त्वाचा बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील 2,275 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या आहे 8,476, निधी आहे 700 कोटी। कालावधी एप्रिल-मे 2024, कृषी मंत्र्याचा जिल्हा। तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी। 594 हेक्टर बाधित आहे, शेतकरी संख्या 1,074, निधी 165 कोटी। एप्रिल-मे 2024। तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यासाठी
1,36,000 हेक्टर बाधित आहे. शेतकरी संख्या आहे 18,233. निधी आहे 2,103 कोटी. नोव्हेंबर 2023, मे जून 2024 नुकसानीचा कालावधी. तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा. वर्धा जिल्ह्यातील 319 हेक्टर बाधित आहे. शेतकरी संख्या आहे 493. निधी 105 कोटी. नोव्हेंबर 2024, एप्रिल मे 2024 नुकसानीची तारीख. तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा. भंडारा जिल्ह्यातील 45,771 हेक्टर बाधित आहे. निधी शेतकरी संख्या आहे 1,11,448. निधी आहे 11,108 कोटी. तर 111 कोटी 8 लाख रुपये निधी आहे. तर नोव्हेंबर 2023, एप्रिल मे जुलै 2024 नुकसानीचा कालावधी. तर त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातील 22,871 हेक्टर बाधित आहे. शेतकरी संख्या आहे 47,352. निधी आहे 4,832 कोटी. तर नोव्हेंबर 2023, डिसेंबर 2023, मे 2024 नुकसानीचा कालावधी. तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर. 19,660 हेक्टर बाधित आहे. शेतकरी संख्या 39,688. निधी आहे 1,671 कोटी. नुकसानची तारीख आहे नोव्हेंबर 2023. तर त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यात 3,760 हेक्टर बाधित आहे. शेतकरी संख्या 6,613. निधी आहे 543 कोटी. ऑगस्ट, सप्टेंबर, डिसेंबर 2023, मे 2024 नुकसानीचा कालावधी. तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणे. 116 हेक्टर बाधित आहे. 301 शेतकरी आहेत. 41 कोटी निधी आहे. एप्रिल मे 2024 नुकसानीचा कालावधी. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर. 1,149 हेक्टर बाधित आहे. 4,678 हे शेतकरी आहेत. 406 कोटी निधी आहे. मे 2024. तर त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रायगड. रायगड जिल्ह्यातील 700 हेक्टर बाधित आहे. 1,881 शेतकरी, 210 निधी आहे. मे 2024 नुकसानीचा कालावधी. त्यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी. 100 हेक्टर बाधित आहे. 1,028 शेतकरी आहेत. 42.66 लाख रुपये निधी आहे. मे 2024. तर त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 151 हेक्टर बाधित आहे. 1,584 शेतकरी आहे. 54 कोटी निधी आहे. नुकसानीची तारीख आहे मे 2024. तर शेतकरी बांधवांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव जर बघितले तर आपण क्षेत्र जर बघितलं तर आपण 1,48,009 हेक्टर बाधित आहे. शेतकरी संख्या आहे 3,08,850 आणि निधी आहे 307 कोटी 25,29,00,000 रुपये एवढा निधी आहे. तर शेतकरी बांधवांनो 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे मागच्या 2023 आणि जुलै 2024 पर्यंत अतिवृष्टीमुळे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं त्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. GR सुद्धा आलेला आहे. लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे सुद्धा हेक्टरी 13,600 पासून लवकरात लवकर जमा सुद्धा होणार आहेत. तर शेतकरी बांधवांना हे होतं नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो तुर्तास इथं थांबतो. तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.